स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत भटाले में हनुमान मंदिर पे अखंड हरिनाम सोहला भटाले का आयोजन हुआ था। हम आपको बता दें कि माननीय श्री श्याम दादा माली साहब के द्वारा हर साल बड़े ही भव्य तरीके से अखंड हरिनाम सोहला भटाले द्वारा किया जाता है, जहाँ पे आप देख सकते हैं कि हजारों की तादाद में लोग वहाँ पे उपस्थित हैं। इस अखंड हरिनाम सप्ताह में महाप्रसाद का भी व्यवस्था किया गया था, काला चा कीर्तन था। तो वहीं पर हम आपको बता दें कि महाराज जी का बहुत ही अच्छा प्रवचन था और सब लोग उनके भजन पे झूम उठते थे। तो चलिए हम दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य। और आपको बता दें कि दापोड़ा गांव के जो माननीय श्री नारायण मामा जी हैं, उन्होंने भी महाराज का और श्याम दादा का भी स्वागत किया। और आप सबको पता ही है कि वो बहुत बड़े भक्त हैं और महाराज जी का भी उन्होंने स्वागत किया, श्याम दादा का भी स्वागत किया और हर सप्ताह में ज़रूर पहुंचते हैं और महाराज जी लोगों का स्वागत करते हैं। दान दक्षिणा देने में भी सबसे आगे रहते हैं। इस हिसाब से कहा जाता है कि मतलब वो बहुत बड़े भक्त हैं, दानी हैं। तो चलिए हम दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य। तुकोबारा म्हणतात की आधी जरी आम्हाला बाजूला केलंस तरी आम्ही जाणार नाही। मी पण 12:30 वाजल्याशिवाय या सृष्टीमध्ये भगवंताचं अवतरण होतं। भगवंताच्या अवताराची अनेक कारण आहेत। यामध्ये लॉ ऑफ जस्टिस, न्यायिक भावाने भगवंत अवताराला येतात। मग भगवंत अनेक अवतार घेतात। मत्स्य अवतार आहे, कुर्मा अवतार, वराह अवतार, वामन अवतार, परशुराम, राम, कृष्ण आदी अनेक अवतार भगवंत घेतात। त्याला लॉ ऑफ जस्टिस असं म्हणतात। पुढचे लॉ ऑफ अट्रॅक्शन, भगवंताला भक्ताचं आकर्षण वाटतं आणि मग भगवंत अवताराला येतात। आकर्षण। पुढचं आहे लॉ ऑफ युनिव्हर्सल नेसेसिटी। जेव्हा जागतिक गरज निर्माण होते, जेव्हा धर्म संकटात येतो, तेव्हा भगवंत अवताराला येतात। गीतेमध्ये सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्मस्य ज्या वेळेस दर्शनासाठी जर भगवंत येत असतील तर धर्माचं रक्षण व्हावं ही आपली सुद्धा अपेक्षा असायला हवी की नको? या धर्मासाठी आपण सुद्धा कार्य करायला हवे की नको? किती लकी आहोत। मी भाग्यवान शब्द सुरुवातीला पहिला वापरला होता, कारण आपल्या धर्मामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत। किती देव आहेत? 33 कोटी देव आहेत। बाकीच्यांना आहे का नाही त्याचा पण पत्ता नाही। विठ्ठल भगवंत अवताराला येतात जेव्हा धर्म संकटात येतो, जेव्हा जन माणसांची घडी विस्कळीत जाते, तेव्हा भगवंत अवताराला येतात। देवकी माता आणि वसुदेव यांचं लग्न झालं आणि या कंसानं आपल्याच भावानं बहिणीला बंदीखान्यामध्ये टाकले। गोविंद
कोणाच्या घरामध्ये धर्मसेवक आहे धर्माचा कळवळा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. एवढंच नाही तर सप्ताहाच्या मंडपाचं रक्षण व्हावं. ज्या देशामध्ये मी जन्माला आलो त्या देशाला मी काय दिलं हा विचार घेऊन आपण प्रत्येकाने गेलो पाहिजे. हा मानस ज्यांचा आहे धर्मसेवक श्यामदादा माळी यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाला ज्यांचं वेळोवेळी सहकार्य असतं मार्गदर्शन असतं असे सन्माननीय गीतेश दादा माळी यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर नारायण मामा पाटील यांनाही धन्यवाद देतो. अनेक गुणीजन मंडळीत सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची लाभली ते विठोबा दादा. त्याचबरोबर गायनाचे पंडित मंगेश दादा यांना गती ना लांडगे मंगेश दादा. त्याचबरोबर आमचे गणेश दादा आमचे मनीष दादा जगदीश दादा वसंत बाबा ही सगळी खूप मंडळी आहे. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. मृदंग वादक आमचा रोहन दादा माळी आपल्याला धन्यवाद देतो. अनेक मंडळी आहेत सर्वांना नमस्कार करून सगळ्यांना या ठिकाणी पूर्णविराम आरती आरती या परिसरामध्ये अनेक रत्न उडविले आणि त्याच्यामध्ये आपले सवराराम महाराज असतील काशीनाथ बाबा असतील शिवाजी बाबा असतील नकुल पाटील असतील आणि प्रत्येक गावामध्ये कोणीतरी एक चांगला कार्यकर्ता पाहिजे आणि ते बिना मालकरी असले तरी एवढ्या वर्षी आमचे हा कार्यक्रम चालवले असे या गावातले रत्न म्हणजे आमचे श्याममाली या ठिकाणी हरिभक्त झाले आणि म्हणून नारायण दादांना असा वाटला काय हासा पुत्र जन्मले अशा आईचाही सुद्धा ज्या खुशीतून जन्माला आलेला आहे त्या आईचा सुद्धा सत्कार करावा आणि श्याममालीचाही सत्कार करावा अशी त्यांची भावना आहे. मी त्यांना विनंती करतो नारायण बाबांना का त्यांनी मामा नारायण लहू पाटील नारायण मामा हे त्यांचा सत्कार करत आहोत तो त्यांनी स्वीकारावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. बजरंग बली की जय. मुक्ताबाई धन्यवाद. आलमारी यांचा सत्कार करताना शिवाजी महाराज सातपुते प्रेमाची शाल गणेश चित्रकर या स्वीकार करायचा आहे. त्या आमच्या सप्ताहाचे मार्गदर्शक आहे भवन मला एक श्रीफळ द्या. नारायण मामा दापोळे या जिंकता आहात थोडा आम्हाला तुला सत्कार करणं उचित वाटतं. आपण इकडे यायचं आहे. सुधीर पाटील जय श्रीराम. ग्रामस्थ मंडळ भटाले आयोजित अखंड हरिनाम सोहळा 2025 वर्ष 11वे हा सोहळा साजरा करत असताना खूप असा आनंद वाटतो की सर्व गावातली लोक एकत्र येत असतात. गावातला जो काही थोडाफार वाद असतो तो मिटून जातो आणि गावामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते. देव देश धर्माचं इथं कुठेतरी आपण प्रवचनाद्वारे आपण ऐकतो की मी देशाने काही केलं पाहिजे, मी धर्माचं मी काही केलं पाहिजे ही भावना निर्माण होते. सन्माननीय विश्वासस्थळे साहेब बोलले की 25 वर्षा अगोदरचं भाटाले गाव आता आम्हाला कुठेतरी पाहायला मिळतंय. आता सन्माननीय भरतपाटी सर तेच म्हणाले आहे की भाटाले गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो सर्व लोक एकत्र येत असतात. सर्वांच्या सहकार्याने चालणारा अखंड हरिनाम सोहळा
आणि खरोखर त्याच्यासाठी लागणारी मेहनत सर्व गावाला एकत्र मिळून करत असतात. त्यांचे सर्वांचा आभार. खरोखर आजच्या सोहळ्यामध्ये आम्ही आमच्या गावातले कॅप्टन कुमार मिहीर भरत माळे आणि ज्यांनी डॉक्टरची पदवी घेतली अशी डॉक्टर कुमार भाग्यच लक्ष्मण माळे आणि आमच्याकडे एक नव कुस्तीपटूचं झालं यश सदर माली. खरोखर त्यांनी आमच्या गावाचं समाजाचं नाव रोशन केलेलं आहे आणि भाटाले ग्रामस्थ मिळून आम्ही असा निर्णय घेतला आहे की यापुढे एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी UPSC MPSC CA किंवा चांगला ॲडव्होकेट जर झाला तर ग्रामस्थ मंडळ भाटाले त्याच्यासाठी 51,000 रुपये देणार आहेत आणि आम्ही आता जाहीर करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. कृष्ण हरी, जय बजरंग बली की जय, जय ब्राह्मणदेव प्रसन्न. खरोखरच भाटाले गावामध्ये अखंड हरिनाम सोहळा हा 3.5 दिवसाचा अखंड हरिनाम सोहळा सातत्याने 11 वर्ष चालू आहे. भरपूर असा आमच्या गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी असतील, युवा पिढी असतील आणि आमचे ज्येष्ठ नागरिक असतील यांचा भरपूर असा प्रतिसाद असतो. अखंड हरिनाम सोहळा हा देव देश धर्म या सेवेसाठी अखंडित आपण हिंदू समाज या समाजाला जागृत करण्यासाठी हा देवाचं कार्य सातत्याने चालू असतो. परंतु या कार्यक्रमामध्ये भरपूर असं आम्हाला इतर सामाजिक क्षेत्रातील पुढारी असतील, राजकीय क्षेत्रातील पुढारी असतील यांचा सहकार्य असतो आणि त्यांच्या सहकार्याने अखंड हा हरिनाम सोहळा पार पडत असतो. तसेच आमच्या गावातील आता ज्यांनी आळंदी येथे जाऊन तुळशीची पवित्र माल आपल्या गळ्यामध्ये घालून ज्यांनी हे सातत्याने काम चालू ठेवले आमचे श्री श्यामदादा माली संत सेवक यांच्या कृपेने हा कार्यक्रम उत्सव साजरा होत असतो. खरोखर आमच्या या भाटाले गावामध्ये विठ्ठल पांडुरंगाचं साक्षात 3.5 दिवसामध्ये इथं आमच्या या देवाच्या कृपेने सातत्याने इथं आमचे आशीर्वादासाठी असतात आणि त्यांच्या या आशीर्वादाने हे कार्य आमचं पार पाडत असते. रामकृष्ण हरी. देवताची कामे यांचं आपल्याला असं नाही मालिक आहे. आपल्याला